आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं. 5:33 आतापर्यंत झाले गेले. त्याच्यानंतर 3 षटक आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सुद्धा 3 षटक मैदानामध्ये खेळायचं. त्याच्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर मैदानामध्ये सजवायचं आहे. चला क्षेत्ररक्षण आपण सजवायचं. दोन्ही संघांना विनंती असेल की ना सलामीवीर मैदानामध्ये जायचं. ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये एंटर होत असताना खऱ्या अर्थानं गणेश आणि कैलास ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. काशीनाथ छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत छत्रपती संभाजी राजांच्या शौर्याला स्मरण करून आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादानं या इव्हिनिंगच्या सत्रामध्ये या फायनलचा अंतिम मुकाबल्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया आणि सामन्याला इथून आपण सुरुवात करणार आहोत. तीन षटकांची मॅच असेल याची दक्षता घ्यायची आहे. अष्टविनायक नावडीचा पाडा कौतुक करावं लागेल या टीमचा. फायनलमध्ये धडक मारली आहे त्याच्या अगेन जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. चांगला प्रवास जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडीचा विचार जर केला तर या हंगामातील सर्वात यशस्वी टीम कोणती असेल तर ती जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. यांचं नाव मात्र आतापर्यंत टॉपमध्ये लागलं गेलं आहे कारण प्रत्येक टुर्नामेंट क्वालिफाय आपल्याला होताना पाहायला मिळतं. आतापर्यंत या हंगामामध्ये 5-6 बक्षिसं मात्र लागली गेली आहेत जेबी स्पोर्ट्स काट्याची टीमच्याकडनं. विलास पवार सामन्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत. जहाँ हर नदी समाज है वही समंदर होता है, जहाँ हर सर झुक जाए वही मंदिर होता है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीता जाए वही सिकंदर होता है. जो जीतेगा वही सिकंदर. शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट. सामन्याला इथे होते सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल आणि इथे विलास पवारनं खऱ्या अर्थानं शून्यानं आगाज मैदानामध्ये केलाय. तो गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे. फायनलची मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रयत्न आता मात्र तुम्हाला मॅच मध्ये करावे लागतील. फायनलची मॅच पुन्हा एकदा फटका तिथे दमदार बॅकफुटला आले पंच केलं आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. चौकार. चांगली गोलंदाजी झाली होती. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू तर नंतर बॅकफुट लावून पंच केलं आणि यावेळी सुद्धा क्रिकेटचं सौंदर्य प्रस्थापित करत असताना तो कव्हर्स केलून काढलाय आणि चेंडूला फेकून दिलं सीमारेषा पार. सलग येणारा सेकंड इन रो चौकार. फायनलची मॅच चांगली मॅच होईल यात शंका नाहीये कारण दोन्ही तुल्यबल टीम एकमेकांच्या विरोधात टाकल्या गेल्या आहेत आणि आज गाठ पडली आहे टकाटका. निमित्त असेल सिंगापूर वॉरियर्स चषक 2026चा हा दैदिप्यमान सोहळा. चांगली स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे होते फक्त आणि फक्त पण दर्शक त्याच्या डोक्यावरील चेंडू फ्लाय येत असताना सलगचा येणारा तिसरा दणदणीत चौकार. बारा धावा. एक चेंडू जरूर निर्धावाला. त्यानंतर काशीनाथनं मात्र इथं थांबायचं नाव घेत नाहीये कारण काशीनाथकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग इथे मैदानामध्ये करत असताना पुन्हा एकदा विलास पवारनं
फेकला गेलाय तो निर्धाव चेंडू. 4 चेंडू फेकले गेलेत, 12 धावा. 5 चेंडू फेकले गेलेत, 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही 1 चेंडूचा खेळ इथे मात्र शेष असेल. चांगले क्रिकेट राहिलं गेलंय दोन्ही टीमच्या माध्यमातून. चांगला अटॅक दोन्ही टीम्स कडे राहिला गेलाय. क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो, त्याचं उत्तम सौंदर्य मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जबरदस्त कामगिरी विलास पवारची पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली आहे 13 धावा. एकही गडी बाद करण्यामध्ये यश अजूनही प्राप्त झालं नाहीये. अष्टविनायक नावडीचा पाडा टीमला ते 13 धावा. पहिलं षटक इथे संपलं गेलाय आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या आहेत ते 13 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 20+ धावा येणं फार गरजेचं असेल. जर जेपी स्पोर्ट्स काटेरची वाडी 30+ धावा बनवला तर तितक्या ताकदीचे गोलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं अर्थानं जेपी स्पोर्ट्स काटेरची वाडी संघाचं आज मला असं वाटतं की रेग्युलर प्लेइंग 11 असते, त्याच्यामध्ये काही खेळाडू इथे अनुपस्थितीत आपल्याला इथे पाहायला मिळतात. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये जेपी स्पोर्ट्स काटेरची वाडी चांगली कामगिरी करत असते. आज नितीन इथे अब्सेंट असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो मेंटेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सातत्याने हाताळत असतो, परंतु संदीपनं आज मात्र सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडलाय. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या आहेत. विष्णूचं सुद्धा आपण कौतुक करूया, कारण क्वालिफायरच्या मॅच मध्ये रामपूर राया ठाकूर रामपूरच्या अगेन्स्ट विकेट मिडवून टाकून आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्याला सुद्धा यश प्राप्त झालाय. फुलटॉस चेंडू विलास पवारकडनं चुकी. हे वन ऑफ द सेफेस्ट हँड आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु त्या सेफ हँड मधून झाली आहे चुकी आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. गुड लेंथ वरून राईट झालाय चेंडू, चांगला चेंडू. विष्णू अगदी पुरेपूर रनअप त्याचा पाहायला मिळतोय. 15-20 पावलांचा रनअप. त्याच्यानंतर वेग वेगावरती स्वार होतो. अचूक टप्पा, अचूक लेंथ. ज्या वेळेस तुमच्याकडे वेग असतो त्या वेळेस तुमच्याकडे टप्पा असणं फार महत्वाचं असतं, परंतु इथे अतिरिक्त उसळी मिळाली गेली आहे. वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ऑफ द ओव्हर इथे घोषित करत असताना आमचे दोन्ही पंच आम्हाला इकडे खुणवतात की यस इट इज 1 ऑफ द ओव्हर. एक चेंडू तुम्ही बाउन्स हाताळलाय. पहिले क्रिकेटमध्ये चालायचं किती बाउन्स टाकू शकता, परंतु आता नियमांमध्ये फार बदल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो 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 फटका तिथे दमदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल संकेत आणि पकडला जाईल आणि इथून संपेल फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला फटका होता. चांगला चेंडू सुद्धा फेकला गेला होता. ट्रॅप तिथे रचला गेला होता आणि त्या ट्रॅप मध्ये खऱ्या अर्थानं इथे गणेशला फसवण्यामध्ये यश प्राप्त झालाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 4 चेंडू फेकले गेलेत. अजूनही 2 चेंडूंची फेकी या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं बाकी असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला चेंडू. खूप सुरेख गोलंदाजी राहिली गेली आहे विष्णूची. फायनल या मॅचची, या स्पर्धेची फायनल आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येतोय. 19 धावा स्कोर कार्ड वरती. एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालाय. काशीनाथच्या बॅटमध्ये एक षटकार, एक चौकार जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर काशीनाथला सुद्धा शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालाय आणि खूप वेळानंतर हा येतोय जेपी स्पोर्ट्स काटेरची वाडी टीमला आनंद देणारा, संघर्षाचा शंखनाद घुमवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 2 ओव्हर इथे कंप्लीट झाल्या. धावसंख्या 25 धावा. क्रिकेटचं रंगकंदन इथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा संघर्ष काय असतो ते आज आपल्याला सिंगापूर गावामध्ये पाहायला मिळतोय. अप्पाडायशा मैदानी तू येशी वेळोवेळी काल करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. बैताली तव झेल घ्यावया जो तू फासी टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळणार डाव. या सारांनाच कौशल्य तर मिळेल तुझला धाव. सावधानी चतुर जो तूच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तू संपला. तू ऐकत असता जयघोषांचे नारे. नकोच विसरू काळ गतीचे वारे. फटकारा चुक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. चिरंतर राहिला
आठवण तुझी इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. गोलंदाज तयार, तिसरं षटक आणि शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काशीनाथ सुद्धा इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हिट विकेटच्या रूपानं खऱ्या अर्थानं फलंदाज काशीनाथ आता मात्र माघारी परतत असताना रुपेश गोलंदाजी ट्रॅकवरती आला होता. तिसरं षटक रुपेशचं राहायला गेलं. चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये राहिली गेली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा चांगली सुरुवात, एक स्वप्नवत सुरुवात राहिली गेली आहे. 25 धावा स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा केली ते शिल्लक असेल. हिट विकेटच्या रूपानं फलंदाज पास झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना कट करायचं होतं आणि येथे फलंदाज मात्र बाद होत असताना हँडकटच्या रूपानं फलंदाज इथे बाद होत असताना तानाजी बॅक टू द पवेलियन. उल्हास नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी मागच्या मॅचमध्ये उल्हासनं सुद्धा केली होती. 25 धावांवरती लगाम घातला गेलाय अष्टविनायक नावडीचा पाडा टीमनं. आणि इथून अजूनही चार चेंडूंची फेकी शिल्लक असेल आणि 4 चेंडूंमध्ये 1-2 मोठा फटका तुम्हाला इथे एक्झिक्यूट करावा लागेल. तर 30+ धावा झाल्या तर एक फायटिंग टोटल असेल. आणि त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं जेबी स्पोर्ट्स काटाची वाडी मात्र आता मैदानामध्ये सज्ज झाली आहे. डावखुरा त्याचा फलंदाज, आक्रमक फलंदाज उल्हास मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेबी स्पोर्ट्स काटाची वाडी, कौतुक करावं लागेल या टीमचं. अनेक मॅचेस त्यांनी जिंकल्या गेल्या, अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या गेल्या. तोच उल्हास, तोच रुपेश आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय, ज्यानं मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल तिथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, उसळीच मिळाली नाहीये. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, हा नाना करता करता एक चेंडू धाव. मैदानामध्ये घडलं काय, डोळ्यांची पापणी लवतेच ना लवतेच तर सिंगल इथे चोरली गेली आहे. वाईट +2 अशा एकूण 3 धावा. धावा येणं फार गरजेचं असेल, कारण धावा येणं कशा काही येणं पण धावा येणं या क्रुशल मोमेंटला फार महत्वाचं असेल. कोणाचं स्वप्न इथून पूर्ण होईल, येणारे अजूनही 3 चेंडू शिल्लक असेल, कोणाला पराभवाची धूळ चाकावी लागेल, स्वप्न कोणाचं इथून पूर्ण होईल, या चषकावरती कोण नाव करेल, येणारे काही चेंडू मात्र सांगून जातील. हो, इथे सुद्धा फटका तिथे फसला गेलाय. क्षेत्ररक्षक सुद्धा झालेत फंबल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, नशिबाचा चौकार. चांगली गोलंदाजी होत असताना क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं हे फार महत्वाचं असतं. परंतु इथे अष्टविनायक नावडीच्या पाल्या टीम करणं वारंवार चुकाच आपल्याला पाहायला मिळत आहेत. चुकांमधून तुम्ही शिकत असता, परंतु क्रुशल मोमेंटला चुका करणं हे फार महत्वाचं असतं. 32 धावा स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शेष असेल. गोलंदाज तयार. याच दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट बॉटम हँडचा सुरेख वापर तिथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक सिंगल आणि तिथे चेक केलं जाईल. थर्ड अंपायर इथे रिपेल केलाय. चांगली फेकी राहिली गेली होती. विलास पवार चेंडू खाली आले होते. फेकी सुद्धा सुंदर राहिली गेली होती. चेक करतायत. होम स्क्रीनवरती आम्हाला ॲक्शन रिप्ले तिथे पाहायला मिळतोय. संदीप येते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन तिथे राहायला गेलं. क्लोज डिसिजन आपल्याला इथे पाहायला मिळतोय.
चांगलं कलेक्शन, चांगले फेकी संदीप आपल्याला तिथे पाहायला मिळाले. आणि इथे डिसिजन काय होतो आमचे थर्ड अंपायर आम्हाला इथे काय डिसिजन देत आहेत तर पाहणं योग्य असेल. क्लोज डिसिजन असेल. जजबी स्पोर्टची टीम खऱ्या अर्थानं चांगलं प्रक्षेपण गेले 4 दिवस त्यांचं राहायला गेलाय. फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. पॉप अँड क्रीज मध्ये सेफ लँड झाले नव्हते. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. संदीप इथे आता माघारी पर असतील. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 3 गडी बाद झाले. 1+ विकेट आपल्याला इथे पाहायला मिळेल. 32 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होत असताना 3रा गडी इथे बाद झालाय. तंबूच्या आसऱ्याला परतत असताना 33 धावा माफी असावी 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 33 धावा शेवटचा चेंडू अजूनही शेष असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन येत आहेत. नवीन फलंदाज शेवटचा चेंडू इथे चांगला चेंडू आणि इथे पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपला गेलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागले गेले 33 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ते अष्टविनायक नावडीचा पाडा टीमला 34 धावांची आणि 34 धावांचा पाठलाग कसा राहील हे ऐकूया आमचे साथी समालोचक किरणजी वाघ सर यांचा एक बुलंद आवाज. ओ टू किरण सर. हॅलो. थँक्यू गौरव. खऱ्या अर्थानं सातत्यानं माझ्या जोडील तू समालोचन करतोय. खऱ्या अर्थानं तुझंही या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. सिंगापूर वॉरियर्स अजित सिंगापूर वॉरियर्स चषक 2026 हा महाराष्ट्र संग्राम खऱ्या अर्थानं शेवटचा 17 मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करीत आहोत. खऱ्या अर्थानं एका साईडला संघ JB स्पोर्ट काटेचवाडी आणि त्याच्या विरुद्ध टीम अष्टविनायक नावडीचा पाडा हा संघ देखील लढत देताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर मोरिया प्रतिष्ठान जायगाव विपक्षी टीम JB स्पोर्ट काटेचवाडी संघ लढत देत असताना खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 33 धावा बनवलं होत्या आणि 34 धाब्यांचा आव्हान होता टीम मोरिया प्रतिष्ठान जायगाव संघाला. खऱ्या अर्थानं त्या मॅचमध्ये टीम JB स्पोर्ट काटेचवाडी संघ विजय झाला होता आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या सामन्यासाठी टीम JB स्पोर्ट काटेचवाडी संघानं 33 धावा बनवल्यात आणि विजयासाठी पुन्हा एकदा टीम नावडीचा पाडा या संघाला खऱ्या अर्थानं 34 धाव्यांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. 18 बॉल 33 धाव्यांचा पाठलाग करायचा टीम अष्टविनायक नावडीचा पाडा संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका साईडला जयेश आणि त्याला 7 विलासची मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. गोलंदाज मार्गमध्ये गोलंदाज षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी संदीप येताना पाहायला मिळतो. संदीपच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 हाताळला जातो आहे. आज खऱ्या अर्थानं या आयोजनाचा शेवटचा दिवस मेगा फायनल मैदानाच्या आत आपण एन्जॉय करणार आहोत. जिथे नजर टाकावी तिथे फक्त आणि फक्त प्रेक्षक मायबाप वर्ग आपल्याला आज या मैदानाच्या बाहेर दिसताना पाहायला मिळतील. सर्व मायबाप प्रेक्षक मायबापांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये स्वागत आहे त्यांचाही देखील केला जातोय. मॅच ऑन. पहिला बॉल संदीपचा. स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर विलास होता. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होताना पाहायला मिळेल. बघता बघता वेगाने एक धाव बनले. खऱ्या अर्थानं झैल होता परंतु झैल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. एक धाव एका धाबेने टीम अष्टविनायक नावडीचा पाडा संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं. 34 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. 18 बॉलमध्ये 34 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थानं पहिला बॉल वेगानं फेकला. त्या बॉलवरती देखील एक धाव फलकावरती जमा होताना पाहायला मिळते. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजाकडून पाहायला मिळते आणि गोलंदाजी तितकी चांगली पाहायला मिळते. गोलंदाज संदीप पहिला बॉल वेगानं फेकला. त्या बॉलवरती एक धाव खर्च करताना पाहायला मिळतो. समोर डावखुऱ्याचा फलंदाज जयेश पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा फलंदाज खऱ्या अर्थानं जयेश
स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हे मैदान डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी फार चांगलं मैदान पाहायला मिळतं. कारण जर पाहायला गेलं तर डावी साईड थोडीशी देखील जवळ पाहायला मिळते आणि उतार त्या साईडला पाहायला मिळतं. म्हणून टीम अष्टविनायक संघाकडनं जयेश स्ट्रायकिंग एंडवरती डावखुरी हाताचं पाहायला मिळतं. बनाट वेगानं बॉल निघून जाते. वाढ बॉल थोडीशी दिशा खराब येताना पाहायला मिळेल. डाव्या इष्टीच्या सॉरी उजव्या इष्टीच्या बाजूला बॉल ठेवला गोलंदाज संदीपनं आणि तिथे पंचानं वाईट बॉल घोषित केलाय. वाईटच्या मदतीनं धाबा फलकावरती 2 धाबा. स्ट्रायकिंग एंडवरती पण एकदा जयेश आणि गोलंदाज संदीप. टप्प्याचा बॉल होता, खिचून मारण्याचा प्रयत्न केलाय. खाली क्षेत्र निवडलं, बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये निघून जातोय. 6 धावांसाठी कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये. जयच्या बॅटमधनं हा षटकार. खरं तर जयसाठी पहिला बॉल संदीपने फेकला होता, तो बॉल खराब होता. उजव्या इष्टीच्या बाजूला ठेवला आणि तिथे पुन्हा एकदा दुसरा बॉल फेकावा लागला. त्या बॉलवरती मात्र पूर्णपणे आक्रमण चढवलं आणि जयच्या बॅटमधनं पाहायला गेलं तर हा षटकार येतोय. 6 धावेच्या मदतीनं धाबा फलकावरती 8 34 धावेंचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू असताना धाबा फलकावरती 8 सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. समोर बॉल ठेवला, फटका जमदार येतोय. क्षेत्ररक्षक देखील तिथे चांगल्या रीतीनं पोहोचलाय. एकदा वेगानं बनले, दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु देखील फेकी मैदानाच्या आतमध्ये चांगला आला. बॅकअपही चांगला मिळाला. एक धाव एका धावेच्या मदतीनं धाबा फलकावरती 9. षटक क्रमांक 1 संदीपच्या माध्यमातून फेकला जातोय. सातत्यानं पहिल्या बॉलवरती सिंगल धाव खर्च केले, दुसरा बॉल वाईड आलाय. पण एकदा दुसरा बॉल, त्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती सिंगल. षटकातील चौथा बॉल आणि समोर विलास पाहायला मिळतो. समोर ठेवला, जमिनीलगतचा फटका मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतो. बघता बघता चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव वेगानं बनले होते आणि पैकी मैदानाच्या आतमध्ये फार सुंदर पाहायला मिळते. एक धाव एका धावेच्या मदतीनं धाबा फलकावरती 10 धावा. धावा वाचवणं फार गरजेचं राहील, तर दुसऱ्या साईडला सिंगल डबल धाव घेणं फार महत्त्वाचं राहील. कारण जो संघ या मॅचमध्ये विजय होईल तो खऱ्या अर्थानं चॅम्पियन म्हणून आज सिंगापूर वारे चषक 2026 महारण संग्रामध्ये आपल्या गावाचं नाव करेल. गोलंदाज मार्क गोलंदाज संदीप. स्ट्रायकिंग एंडचा विचार करता जयच्या बॅटमध्ये षटकामध्ये एक षटकार पाहायला मिळाला. समोर फुल टॉस बॉल घेतला, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये कव्हरमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण तितकं चांगलं पाहायला मिळालं. बघता बघता एक धाव आणि एका धावेवरती थांबावं लागलं. एका धावेच्या मदतीनं धाबा फलकाचा विचार केला तर 11 धावा. अजूनही षटकातील उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्क गोलंदाज संदीप. आतापर्यंत देखील संदीपनं 5 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्यात. षटकातील शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडचा विचार करता विलास पाहायला मिळतो. विलासच्या बॅटमध्ये मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला जाईल का? 34 धाव्यांचा पाठलाग करायचा. आतापर्यंत 11 धावा बनल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आडवा बाटना फटका जबरदस्त सजवला आहे. तत्पर्यंत क्षेत्ररक्षण तितकं चांगला गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बघता बघता 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धाबा षटक समाप्तीचं सिग्नल. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. एक षटक समाप्तीनंतर धाबा फलकावरती 13. अजूनही विजयासाठी 12 बॉल आणि 21 धाव्यांची गरज. 21 धावांची गरज. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल शिल्लक. धाबा फलकावरती 13 जमा होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संदीपने संपला. पहिल्या षटकामध्ये संदीपच्या माध्यमातून 13 धावा खर्च झाल्यात. षटक क्रमांक 2 ची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये उल्हास करताना पाहायला मिळेल. एक खरं तर फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. अष्टविनायक नावडीच्या पाड्या संघाला अजूनही 12 बॉलमध्ये 21 धावा बनवायचे. दुसऱ्या साईडला जर उल्लेख केला तर टीम जेबी स्पोर्ट काट्याच्या वेळी संघाला 12 बॉल फेकून 21 धावा रोखायच्यात. कशा रीतीने रोखल्या जातील आणि कशा रीतीने बनल्या जातील नक्कीच 12 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. स्ट्रायकिंग एंडचा विचार करता तर पुन्हा एकदा जयेश डावखुरी याचा फलंदाज, ज्या फलंदाजच्या बॅटबद्दल खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये दुसरा बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. तो फलंदाज जयेश स्ट्रायकिंग एंडवरती षटक क्रमांक 2 चा पहिला बॉल खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. धाबा फलकावरती 13 धाबा सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. शेवटचे 12 बॉल 21 धाबा. गोलंदाज मार्क होते गोलंदाज उल्हास. षटक क्रमांक 2 समोर ठेवला. भन्नाट वेगाने देखील विकेट किपरच्या आतमध्ये विसावला जातो. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहिलं मिळतो. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये उल्हासच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळला जातोय. पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी तिथे मानावी लागेल. समोर पाहायला गेलं तर एक बिग हिटर खऱ्या अर्थानं अष्टविनायक नावडीच पाड्या संघाकडनं जयेश खेळतोय. जयेशने देखील संदीपच्या षटकामध्ये एक षटकार मारलाय. आडपो बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न होता. दिशा थोडीशी खराब मैदानाच्या आतमध्ये डाव्या इष्टीच्या बाजूला बॉल ठेवला उल्हासनं आणि खऱ्या अर्थानं तिथे 55 बॉल वाईट घोषित केला. वाईटच्या मदतीनं धावा फलकाचा विचार केला तर 14 धावा. आता समीकरण 11 बॉल आणि 20 धाव्यांचं. पण एकदा उल्हासानं समोर जयेश
कुटुंबाचा बॉल आडवं पाठ खेचून मारला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतो मैदानाच्या आतमध्ये झेल तर ड्रॉप झाला परंतु क्षेत्ररक्षण तिथे लास्ट जेव्हा पाहायला मिळतो गणेश होता गणेशच्या माध्यमातून झेल देखील मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होतो परंतु देखील क्षेत्ररक्षण लास्ट जेव्हा पाहायला मिळालं बघता बघता एक धाव एका धावेच्या मदतीनं धावा फलकाचा विचार केला तर 15 धावा समीकरण अजूनही 10 बॉल 19 धाव्यांचं गोलंदाज मार्क गोलंदाज उल्हास षटक क्रमांक 2 हाताळतोय आतापर्यंत देखील 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक इनचा विचार केला तर विलास ज्या विलासच्या बॅटमध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज उल्हास समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाते परंतु देखील सातत्यानं हा बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये येतो तिसऱ्या पंचाची मदत बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा बॉल देखील खराब फेकला असं देखील त्यांचं म्हणणं आहे परंतु आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया खरं तर आयोजक मुख्य आयोजक किरण सुपेच्या माध्यमातून देखील तिसऱ्या पंचांची भूमिका आपण स्क्रीनवरती नक्कीच डिसिजन देणार आहोत गोलंदाज मार्क होते गोलंदाज विलास आणि समोर विलास होता समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न विलासच्या माध्यमातून केलाय गोलंदाज उल्हास पाहायला मिळतोय एक फिरकीची जादू मैदानाच्या हातमध्ये केली जाते फेल डिलिव्हरी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टीम अष्टमीने एक नावडीचा पाड्या संघाचा रिव्ह्यू गमावला पुन्हा रिव्ह्यू दिला जाणार नाही जो पंचाचा डिसिजन येईल त्या पंचाच्या डिसिजनला मान्य करावं लागेल गोलंदाज मार्क होते गोलंदाज उल्हास आणि समोर पुन्हा एकदा विलास फुलटॉस बॉल आडवर पाठनं पटका कडक पाहिलं मिळतोय क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करतो चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल बघता बघता एकदा वेगानं बनलंय दुसऱ्या धाब्याचा कॉल होता परंतु देखील जयेशनं थांबवला आणि एकच धाव एका धावेच्या मदतीनं धावा फलकाचा विचार केला तर 16 धावा अजूनही विजयासाठी 8 बॉल 18 धाव्यांची गरज असताना टीम अष्टमी नायक नावडीचा पाडा संघ खऱ्या अर्थानं लढत देताना पाहायला मिळतो स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर आता पण एकदा डावकुऱ्याचा फलंदाज म्हणजेच जयेश स्ट्रायकिंग इनवरती पाहायला मिळतो खऱ्या अर्थानं जयेशच्या बॅटमध्ये पहिल्या षटकामध्ये दुसरा बॉलवरती षटकार आला परंतु आतापर्यंत मोठा फटका पाहायला मिळाला नाही येणाऱ्या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतोय का स्ट्रायकिंग इनवरती जयेश आणि गोलंदाज उल्हास मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जयेशनं सांगितलं होतं मी जयेशच्या बॅटमध्ये मोठा फटका पाहायला मिळेल का आणि जयेशने देखील मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं बॉल पाठवून दिलाय लॉंग ऑफ साईडला येतो या षटकार 6 धावा आणि 6 धाब्याच्या मदतीनं धावा फलकाचा विचार केला तर 22 धावा फलकावरती जमावताना पाहायला मिळतील अतिशय चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये भरपूर टायमानं पाहायला मिळतोय हा जयेशच्या बॅटमधनं कडक षटकार 22 धावा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील षटकातील उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्क होते गोलंदाज उल्हास शेवटचा बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल का समोर जर पाहायला गेला तर जयेश न बॉल मैदानाच्या आतमध्ये खरा बॉल येणारा बॉल फ्रीक थोडीशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चुकीची फेकताना पाहायला मिळतो गोलंदाज उल्हास खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर पुन्हा एकदा षटक क्रमांक 2चा शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्क होते गोलंदाज उल्हासला थांबावं लागतं समीकरण 7 बॉल 11 धाव्यांचं समोर जर पाहायला गेलं तर पण एकदा जयेश सुवर्ण संध्या फ्रीट या फ्रीटचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल का टप्प्याचा बॉल होता बॅटला घेऊन बॉल देखील थर्ड मॅनकडे वळताना पाहायला मिळतोय चौकार 4 धावा षटक समाप्तीचं सिग्नल अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळते वैयक्तिक 8 आणि 19 वरती खेळतो आडवं बॅटनं फटका जबरदस्त सजवला थर्ड स्लिप होता परंतु देखील त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल थर्ड मॅनकडे वळताना पाहायला मिळतो शेवटचे 6 बॉल आणि अजूनही विजयासाठी 7 धाव्यांची गरज 6 बॉल 7 धावा गोलंदाज मार्क होते गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गणेश येताना पाहायला मिळालं गणेश कट देखील क्षमता असेल 6 बॉलमध्ये 7 धावा डिफेन्स करण्यासाठी संदीप देखील समजवण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकाल खऱ्या अर्थानं जबाबदारी गणेशवर दिले स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर विलास पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक एंडवरती जयेश ही जोडी सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दावा देखील बनवण्याचं काम करताना पाहायला मिळते खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर चांगले बॅटिंग दोनही बॅट्समॅनकडनं पाहायला मिळते शेवटचे 6 बॉल आणि 7 धावा बनवण्यासाठी विलास आणि जयेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतो खऱ्या अर्थानं सिंगापूर वॉरियर्स आयोजित सिंगापूर वॉरियर्स चषक 2026चा हा महाराणी संग्राम आणि या स्पर्धेचा शेवटच्या सामन्यामध्ये 2 संघ त्यांना तिकीट मिळालं फायनल खेळण्यासाठी एका साईडला संघ JB स्पोर्ट काट्याचीवाडी आणि त्याच्या विरुद्ध टीम अष्टविनायक नावडीचा पाडा कोण संघ देखील कोरेल आपल्या नावाचं देखील गावाच्या नावाचं
या बक्षीसवरती नाव. वाईड बॉल दिशा थोडीशी खराब गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डावेष्टीच्या बाजूला गणेशने बॉल ठेवला, तिथे पंचांना बॉल वाईड घोषित केलाय. वाईडच्या मदतीने धाबा फलकाचा विचार केला तर 28 धाबा फलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. आता समीकरण 6 बॉल आणि 6 धाब्यांचं पुन्हा एकदा गोलंदाज गणेश समोर बॉल ठेवला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बॉलचा वापर, धाबाची संधी परंतु देखील फेकी झाली थोडीशी लेट. बघता बघता एक धाव आणि एका धाब्याच्या मदतीने धाबा फलकावरती 29 धाबा. पाच बॉल 5 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट बॉल मध्ये एकच बॉल जर डॉट आला तर मॅच मध्ये अजून देखील रंगतदार पाहायला मिळेल. एखाद्या बॉलवरती जर षटकार आला तर कुठेतरी टीम अष्टविनायक नावडीचा पाडा संघ हा विजय मिळवेल. आणि जर पाहायला गेलं तर समोर जयेश एक बिग हिटर पाहायला मिळतोय. 6 धाब्याने संघाचा विजय मिळवेल का? आणि पाहायला गेला ते रित्ते टीम अष्टविनायक नावडीचा पाडा संघ खऱ्या अर्थानं आज सिंगापूर वॉरियर्स अजित सिंगापूर वॉरियर्स चषक 2026 महारण संग्राम मध्ये चॅम्पियन बनतोय. आणि रनअप म्हणून टीम जर पाहिलं का तर काट्याची वाडी संघाला राहावं लागला. कुठेतरी देखील गोलंदाजीमध्ये खराबी पाहायला मिळाली आणि अष्टविनायक नावडीचा पाडा संघ आज खऱ्या अर्थानं सिंगापूर वॉरियर्स चषकामध्ये पहिल्या ट्रॉफीवरती चॅम्पियनचं नाव करतोय. अभिनंदन टीम अष्टविनायक नावडीचा पाडा. अडलक टपलक टीम JB स्पोर्ट काटेजवाडी. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जयेशकडे जाईल. अतिशय चांगल्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 3 षटकार 1 चौकार. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं जयेशने दाखवली आणि तो या स्पर्धेमध्ये चॅम्पियन मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जयेशकडे जाईल. सिंगापूर वॉरियर्स चषक आयोजित 2026 हा महारण संग्राम खऱ्या अर्थानं मेगा फायनलचा सामना आपण एन्जॉय केला असेल. एका साईडला संघ अष्टविनायक नावडीचा पाडा आणि त्याच्या विरुद्ध टीम JB स्पोर्ट काटेजवाडी. थोडंसं प्रयत्न मागे राहिला आणि JB स्पोर्ट काटेजवाडी संघाला रनअप म्हणून राहावं लागलं आणि खऱ्या अर्थाने इथे चॅम्पियन बनणार टीम म्हणजेच अष्टविनायक नावडीचा पाडा हा संघ चॅम्पियन बनतोय. अभिनंदन टीम अष्टविनायक नावडीचा पाडा. अडलक टपलक टीम JB स्पोर्ट काटेजवाडी. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं जयेशकडे जाईल. या जयेश आपण समोर यायचं आहे. खऱ्या अर्थानं मेगा फायनलमध्ये आपण चांगली बॅटिंग दाखवली. 3 षटकार 2 चौकार जयेशच्या बॅटमधनं पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं मेगा फायनलमध्ये जयेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला विलंब न करता मोर्या प्रतिष्ठान जायगाव अष्टविनायक नावडीचा पाडा किटी बॉईज खेळले तळवली त्यानंतर JB स्पोर्ट्स काटेची वाडी. सर्व खेळाडूंना विनंती असेल की व्यासपीठाच्या समोर आपण यायचं. अगदी गुरुवारपासून ही स्पर्धा इथे आपण आयोजित केली होती. गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार गेले 4 दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पाडली गेली आहे. आणि या स्पर्धेचं सर्व श्रेय जातं ते सिंगापूर वॉरियर्सला. चांगली स्पर्धा आपल्यासमोर घेऊन आले. दसई परिसर असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र घडवली गेली. ती स्पर्धा घडवण्यासाठी अनेक लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचं योगदान राहिलं गेलं. त्या सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं इथे आम्ही आभार व्यक्त करतोय. केटी बॉईज खेळले तळवली. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं. प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण खऱ्या अर्थाने इथे सुरुवात करणार आहोत. चांगली स्पर्धा चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि लास्टच्या मोमेंटला खऱ्या अर्थानं अष्टविनायक नावडीचा पाडा या स्पर्धेचा चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळाला.